हाय फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही कधी कारलं केलं आहे का? चला तर मग आज आपण करूया कारल्याचं लोणचं. त्यासाठी इथे मी कारली घेतलेली आहेत आणि हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. हे पहा, हिरवी मिरची चिरताना ह्या अशा उभ्या चिरा आणि त्याचे 2 भाग करून घ्या. आता कारली चिरतानाही त्याचे मी 3 भाग केलेले आहे आणि कारली उभी चिरून घेतलेली आहेत. हो, अशीच उभी चिरून घ्या. हे पहा, अशा प्रकारे मी सगळी कारली चिरून घेतलेली आहेत आणि आता ही स्वच्छ धुवून घ्या. पाण्यात टाकून ही अशी चोळून धुवून घ्या. ही अशी चोळून धुतल्यामुळे त्याच्या सगळ्या बिया खाली पडतील. हे पहा. आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण थोडंसं त्यांना वाफलून घेऊया. हो, वाफलल्यामुळे त्याचा कडूपणा थोडा कमी होतो. जास्त नाही पण थोडा कमी होतो. हे पहा, आता इथं सगळे कारले मी वाफलून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यामध्ये जिरी, मोहरी आणि लसूण घ्या. लसूण इथं मी ठेचून घेतलेला आहे. लसूण थोडा जास्त घ्या, त्यामुळे याची टेस्ट खूप छान येते. लसूण छान खरपूस परतला की त्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे, हिरवी मिरची घातलेली आहे. आता हिरवी मिरची इथे मी छान तळून घेतलेली आहे. खरपूस होईपर्यंत हे सगळं तळून घ्या आणि चिंच मात्र आवर्जून घाला. चिंच घातल्यामुळेही याची टेस्ट खूप छान होते आणि जरा कडूपणा कमी होतो याचा. आता आपण वाफलून घेतलेली कारली त्यात घाला आणि मीठ घालून छान परतून घ्या. हे पहा, आणि 5 ते 10 मिनटं शिजण्यासाठी ठेवून द्या. 10 मिनटं लागतात कारलं शिजायला. शिजलं की अगदी झटपट अशी कारल्याचं लोणचं तयार. हे पहा, मस्त झाली आपली रेसिपी. बाय.